तर मंडळी, आज पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज दादूभाऊ, मी आणि आमचे टीम मेंबर हे पण दादूभाऊ आहेत। तर आम्ही बहिणीला रक्षाबंधन निमित्त घेण्यासाठी चाललोय। तर बहिणीचं गाव तुम्हाला बाकीच्यांना माहिती असेल, चाळीसगाव तालुक्यात पिंपळवाडा म्हाडसा। तर त्या ठिकाणी आता आम्ही जातोय बहिणीला रक्षाबंधन निमित्त घेण्यासाठी। तर आमचा हा प्रवास कसा होतो तो पाहायचा असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आम्ही गावाच्या बाहेर आहोत रस्त्यावरती आणि लवकरच 5 मिनिटाच्या अंतरावरती हायवे आहे आणि हायवे लागला की मग आपण धुळे रस्त्याला जाऊया। तर मंडळी, या ब्रिजवरून हाय लोडेड गाडी जाण्याची मनाई आहे, तरी सुद्धा हे काही लोक लोडेड गाडी घेऊन जात आहेत आणि त्यासाठी इथे ब्रेकर वगैरे आणि गाडीच्या लिमिटसाठी बंकर सुद्धा बसवले गेलेले होते, परंतु ते सुद्धा गाड्यावाल्यांनी तोडून टाकलेले आहेत। आणि ब्रिज हा इंग्रजांच्या टाइमचा हा ब्रिज आहे, त्यावेळेचा ब्रिज आहे आणि तरी सुद्धा त्याची मजबूती आहे। परंतु जे विशेषज्ञ आहेत त्यांच्यानुसार या ब्रिजची जे वय आहे तर ते पूर्ण झालेलं आहे। तर येथे पाहू शकता तुम्ही, तर इथून ओव्हर हायटेड गाडी आणि ओव्हरलोडेड गाडी पास होत नाही, तरी हे इथून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय। तर तुम्ही पाहू शकता बिल्डिंग असल्यामुळे त्या गाड्यांना रिटर्न नाही, त्यामुळे आता ज्या गाड्या पाहिल्या तुम्ही तर त्या आता रिटर्न जाणार आहेत। आणि हा बघा, एक छोटासा पूल दिसतोय तुम्हाला, हा सुद्धा इंग्रजांच्या टाइमचा पूल आहे। आणि हे बघा, ही एक शाळा आहे इथे, जी पूर्वीच्या गाडी जेव्हा लोक प्रवास करायची पायी पायी तर तेव्हा या अशा शाळांमध्ये तर ते थांबायचे। ही सुद्धा इंग्रजांच्या काळाची आहे। ते तुम्ही समोर पाहू शकता MSCBचं एक सबस्टेशन आहे। तर हे छोटंसं सबस्टेशन आहे आणि या ठिकाणी आपले दादूभाऊ 2002 साली कामाला होते, म्हणजेच आजपासून 22 वर्षापूर्वी या सबस्टेशनवरती दादूभाऊ कामाला होते आणि आजही दादूभाऊ आपल्या गावातील सबस्टेशनमध्ये कामाला आहेत। हे पाहू शकता, इथे बोर्ड पण दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित 3311 kV सबस्टेशन। आणि या ठिकाणी आपले दादूभाऊ कामाला होते। तर इथे पाहू शकता धुळे 42 किलोमीटर, नाशिक 202 आणि इथून आता आपण NH3 वरती पोहोचलेलो आहोत। म्हणजेच आमच्या गावापासून जवळपास 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती हा NH3 आहे। बघत आहात की तुम्हाला आधीच दाखवण्यात आलं की नॅशनल हायवे 3 1 वे आणि 4 लेन कशा प्रकारे आहे। तर या रस्त्यावर गाडी चालवताना आम्हाला खूप आनंद वाटतोय की आम्ही या रस्त्याने एकदम वेगाने गाडी चालवतोय। तुम्ही या रस्त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा फिरण्यासाठी या, आम्हाला भेट द्या, आम्ही तुमची चहा पाणी जेवणाची सोय करू। आता गाडी पेट्रोल टाकायचं आहे, त्यामुळे आम्ही आता पेट्रोल पंपवरती आलो आहोत। तर इथे आता आम्ही गाडी लावलेली होती, परंतु जी पेट्रोलची टँक आहे तर ती अपोजिट साईडला होती, त्यामुळे आता आम्ही इथे गाडी फिरवतोय। फायनली आपण येथे आता पेट्रोल वगैरे टाकलेलं आहे आणि आपण आता लवकरच निघूया। दादू पण गाडी काढण्यासाठी रेडी आहेत। तर मंडळी, आता आपण बाबडे MIDC जवळ पोहोचलेलो आहोत आणि इकडे पाहू शकता तुम्ही एक मोठा डॅम बनतोय या MIDC साठी आणि याचं काम खूप वर्षापासून चालू आहे। आणि तापी नदीचं पाणी याच्यात येणार आहे, तसेच जे देवाचं पाणी आहे तर ते सुद्धा याच्या मार्फत अडवलं जाईल आणि इकडे जी MIDC आहे तर त्यासाठी याचा वापर केला जाणार आहे। तर तुम्ही पाहू शकता सर्व कंपन्याज वगैरे आहेत तिथे पूर्ण MIDC मध्ये आणि खूप मोठा हा बांध आहे गिरणा डॅम प्रमाणे। सोनगीरला पोहोचलेलो आहोत आणि इकडे पाहू शकता आपला महाराजांच्या काळाचा एक किल्ला आहे, त्या ठिकाणी मी गेलेलो आहे, पण तिथे काहीच नाही आहे, पूर्ण जमीन आहे, फक्त जो ढाचा आहे किल्ल्याचा तर तो बाहेरून आपल्याला पाहायला मिळतो इथे। तर सोनगीर मध्ये आपण आता एंट्री केलेली आहे।
टोल नाक्यावर आलो. फास्टॅगमुळे टोल वगैरे कट केला आणि इथून सोनगीरचा टोल नाका होता. आता आम्ही चाललोय. आपण आता धुळ्यात पोहोचलो आहोत. आय लव्ह धुळे पाहू शकता तुम्ही. परंतु आपण धुळ्यामध्ये काही एंट्री वगैरे करणार नाहीयेत. बायपास वरूनच आपण जाणार आहोत, कारण आपल्याला पुढे चाळीसगाव चौफुलीपासून चाळीसगाव रस्त्याला जायचंय. तुम्ही ऐकू शकता मला किती ढेकर येत आहेत. दादू बोला जर्जिरा किंवा युनो वगैरे घ्यावी लागणार आहे. चाळीसगाव चौफुली जवळ पोहोचलो आहोत आणि इकडनं आता चाळीसगाव रस्ता लागणार आहे. आणि हा रस्ता पण आधी वन वे होता, परंतु आता हा वन वे झालेला आहे. त्यामुळे इथे आता आपल्याला काही अडथळा वगैरे येणार नाही आणि आपण सुखरूप आपली गाडी घेऊन जाऊ शकतो. आणि पुढे काही ठिकाणी याचं काम वगैरे चालू आहे, कारण मी काही 2-3 दिवसापूर्वीच बाईकवरती गेलेलो होतो बहिणीच्या गावाला. पण बाईकचा काही इश्यू झाला. मी पाण्यात टाकली होती तिला नदीमध्ये चुकून. तर या पेट्रोल पंपवरती आम्ही आलो होतो. दादू आम्ही सर्वजण उतरलो आणि या ठिकाणी मागच्या 3-4 महिन्यापूर्वी मी पावडा खाल्लेला होता. एकदम अशी चविष्ट, खूप छान चव होती त्या पावड्याची, परंतु तो आता संपलेला आहे. त्यांना मी विचारलं, म्हणजे तो पावडा आपल्याला आता काही खायला मिळणार नाही, तर आपण इथे काहीतरी कुरकुरे वगैरे दुसरं काहीतरी ट्राय करू आणि मग निघू. तर पावडा वगैरे काय आपल्याला भेटला नाही. तर फायनली मग आम्ही विचार केला ते बासुंदी चहा मिळते, मग बासुंदी चहा आम्ही घेऊन घेतले. खूप गरम आहे हो. गरम आहे, गरम आहे, गरम आहे. अरे बाबा रे. मी चहा पित नाही, परंतु प्रवासात आहे त्यामुळे पिऊन घेतो म्हटलं, कारण दादू सोबत आहेत. ते कसं झालं असतं, त्यांनी पिलेली असते चहा. तर तो जो डिजिटल पाय होता तर यांचाच होता तो. त्यांची रिक्षा पाहू शकता तुम्ही मागे, डिजिटल पाय. तर इथे आपल्याला पावडा वगैरे काही भेटला नाही आणि आधी जे ती हॉटेल चालवत होते ते पण चेंज झालेले होते. आता जर तो पावडा तिथून बंद झालेला असेल, आपण चहा वगैरे तिथून पिऊन घेतली आणि आता आपण आपल्या मार्गाला रस्त्याला निघतोय. तर हे आहे गरताड आणि या ठिकाणी गरताड गाव आहे आणि त्याचप्रमाणे तिथे गतिरोधक पण एवढे मोठे आहेत ना, तुम्ही पाहू शकता. खूप मोठे गतिरोधक आहेत जे गाडी काढण्यासाठी खूप त्रासदायक आहेत. पाहू शकता गतिरोधक. आणि या गावाला जर का मी आलो तर इथे निंबू सोडा वगैरे प्यायचो, पण आता पावसाळा आहे त्यामुळे इथे ते बंद आहे. ही जी गाडी उभी आहे, बॅनर वगैरे लावलेले आहे. या ठिकाणी निंबू सोडाची जो स्टॉल आहे तर तो उभा राहतो. तर मी निंबू सोडा या ठिकाणी पित असतो. आणि इथे बघा अजून परत गतिरोधक आले. जर बाईक वगैरे राहिली किंवा छोटी गाडी राहिली तर ती अटकते या ठिकाणी. हे बघा गतिरोधक. तर इथे रेल्वे फाटक वगैरे पण आहे, पण ते उघडं दिसतंय अजून, तरी सुद्धा इथे बघा ट्रॅफिक जाम दिसतोय. काय झालं पुढे आय डोंट नो, पुढे जाऊन आपल्याला पाहायला ते मिळेलच. पाहू शकता. नाहीतर रेल्वे फाटक आताच उघडलं असेल त्यामुळे एवढा ट्रॅफिक जाम इथे आहे असं मला वाटतं. पाहू शकता तुम्ही. हॅलो सुखलाल कोण पोरगी नाही का? काय पाहिले तिने आधे? हा पंपावरून आम्ही स्टिक वगैरे घेतले बालाजीचे टाइमपास म्हणून खाण्यासाठी. दादू भाऊ ड्रायव्हिंग करताय त्यामुळे ते काही खाऊ शकत नाही. त्यांनी पल्स काढले.
किती जणांना पर्स नावाची चॉकलेट माहिती त्यांनी लाईक करा आणि कमेंट करा. आम्ही तर कंटिन्यू प्रवासात तीच खातो, दुसरी कोणतीही चॉकलेट वगैरे आम्ही खात नाही, कारण ती आवडते वा आम्हाला. साईडला थोडा रेसेस साठी आम्ही थांबलो, म्हटलं टॉयलेट वगैरे जाऊन येऊ आणि त्यानंतर लवकरच आम्ही निघणार आहोत. दादू पण उतरला गाडीमधून. तर येथे वेफर्स गरम गरम निघत होते, त्यासाठी आम्ही मेवून बारायला इथे थांबलो आणि हे वेफर्स घेतले दादूसाठी. आता आम्ही वेफर्स खाऊ आणि इथून थोडंच राहिलेलं आहे आता बहिणीचं गाव. बाऱ्याला पोहोचलो आहोत. तर या ठिकाणी बहिणीच्या गावाला जर जायचं असेल तर वरखेडे मार्गे जाऊ शकतो. त्याचबरोबर इकडनं मिळून बाराच्या पुढे उंबरखेड आहे, उंबरखेडवरून सुद्धा जाऊ शकतो आणि आपण 4 व्हीलर घेऊन जाणार आहोत, त्यामुळे आपण उंबरखेड मार्गे जाणार आहोत. तर इथे मिळून बाराला आम्ही आता थांबलो होतो, कारण दादू बोला गॅस वगैरे झालेला होता. मग गॅस पास घेतली मेडिकलवरून आणि मग आम्ही इथून निघू. पण त्याआधी दादू बोला गॅस पास घ्यावी लागेल. गाडीमध्ये ग्लास आहे, घ्याले हा ते पण टेन्शन नाही ग्लास वगैरेचं, कारण आम्ही सर्व व्यवस्था करूनच निघालो होतो. 2 दरवाजे उघडा. तर गॅस पास आता रेडी आहे पोटात जाण्यासाठी आणि लवकरच गॅस ती रिमूव्ह करणार आहे. पाहू शकता असं असतं. अपचन झालं की दादूबोंची गॅस पास घेतली गेली आणि आता आम्ही लवकरच पुढे निघणार आहोत. चिप्स घेतले, चिप्स मस्त आहेत, पण दादूबोंना काही आवडलं नाही. एकदा आमची आता फजिती झालेली आहे. तर मी बाराच्या बाहेर आम्ही निघालो आणि तिथून मागे ब्रिजचं काम चालू आहे आणि त्या ब्रिज मग उंबरखेड जाण्याचा रस्ता होता आणि त्या ठिकाणाहून मग बहिणीच्या गावाला ज्या रस्त्या मार्गे पुढे रस्ता आहे म्हणे, रस्ता बंद आहे फक्त पुढे पुढे नाही जावा पुढे जावा, पुढे 3 रस्ता आहे असं. चला. दादूबोंनी विचारलं त्याला, त्या माणसाने सांगितलं पुढून पण रस्ता आहे म्हणे, कारण हा हायवे पूर्ण नवीन बनतोय. तर 15-20 दिवसात महिन्यात जर आलं इकडे माणूस तर काही ना काही बदल झालेला असतो. कुठून तरी रस्ता बंद असतो, कुठेतरी रस्त्याचं काम चालू असतं. 2 वेळा फजिती झाली. आधी मिळून बाराच्या पुढे निघालो संभाजीनगर बायपासला आणि आता परत इथे फजिती झाली मिळून बाराच्या बाहेर. हा 40गाव रस्ता आहे आणि याचं पण आता काम चालू आहे. नॅरो, खूप नॅरो रस्ता आहे आणि या रस्त्यावरून 2 गाड्या पास होणं म्हणजे खूप कठीण दिसतंय आणि समोरून बैलगाडा सुद्धा येतंय. त्याच्यात वाळू वगैरे पाहायला मिळते. घराचं बांधकाम चालू असेल आय थिंक. आणि हे बघा इथे पण एक चौफुली आली आणि तिथे पण आम्ही अजून कन्फ्यूज झालं, कारण खूप दिवसांनी 5-6 वर्षानंतर इकडनं आम्ही येतोय. तर त्या दादांना आम्ही विचारलं, बाईकवरती होते, त्यांनी सांगितलं 3 किलोमीटर. आता इकडे उंबरखेड आहे, जसे गाव गेलं उंबरखेड आणि मग पिंपळा माडसा आपलं फायनल जे डेस्टिनेशन आहे बहिणीचं गाव, ते आपण पोहोचणार आहोत गावामध्ये. परंतु आता कुठून कसं जायचं तर हेच आम्हाला माहिती नाही, परंतु मला थोडं थोडं आठवतं. त्यानुसार गावामधून जायचं. गावाच्या बाहेर आता एक भाजीपालाचं मार्केट आहे या गावामध्ये. गाव पाहू शकता, रस्ता वगैरे किती जुनं काम आहे आणि हे असतं इकडच्या नेत्यांचं कामगिरी. उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, जिथे कोणी जाऊ शकत नाही, परंतु ते काही इन्स्पेक्शन वगैरे झालं तर ते दाखवू शकता फक्त की होतं इथे काहीतरी. अशा प्रकारची खानदेशांच्या गावांची व्यवस्था आणि व्यथा आहे, जे कोणाला सांगू पण शकत नाही, कारण ते दाखवतील की बांधकाम झालेलं आहे पण ते यूज मध्ये येत नाही. त्याचं करायचं काय.
तर थोड्याच वेळापूर्वी दादू भाऊंचं आणि आमचं डिस्कशन चालू होतं की आम्ही आयराणी खानदेशी गाणे बनवायचं असं, आणि आमचे जे पेपाटील सर आहेत जे पुढे आपल्या ब्लॉग्समध्ये कंटिन्यू येणारच आहेत, तर त्या पेपाटील सरांनी सुरुवातीला खानदेशात गाणे वगैरे लिहिलेली होती. थांबा इथे थांबा, आपल्याला माहिती नाही गाव कुठं आहे. परत एकदा आम्ही चुकलो होतो, त्या रस्त्याने आम्ही जाणार होतो, परंतु जो गावाचा रस्ता होता पिंपळवाड जाण्यासाठी तर हा होता. आणि इकडे मार्केट सुद्धा आहे, परंतु ते मार्केटमध्ये काही होतं की नाही ते माहीत नाही. ते मंगल कार्याचं काम खूप दिवसापासून सुरू होतं आणि ते चालू सुद्धा असू शकतं असं मला वाटतं. म्हणजे ते बंद सुद्धा राहू शकतं. आणि इकडनं आता फायनली उंबरखेड नंतर आपण डायरेक्टली आता पोहोचणार आहोत पिंपळवाड म्हाळसा. ते थांबलो होतो रस्त्यावरती आणि इकडनं काही पिकअप वगैरे येते. गावामध्ये एंट्री केलेली आहे. इकडे म्हाळसा मातेचं मंदिर आहे, त्यामुळे या गावाला पिंपळवाड म्हाळसा असं म्हटलं जातं. इकडनं हा गावात जाण्याचा रस्ता आहे आणि या गावामध्ये सर्वात जास्त फौजी आहेत, इंडियन आर्मीमध्ये आहेत. आणि गावाची व्यवस्था तुम्ही पाहू शकता. 1-2 घराड या गावामध्ये इंडियन आर्मीमध्ये मुलं तुम्हाला सापडतील. आणि ही जी घरं पाहायला मिळत आहे तुम्हाला, हा झेंडा वगैरे लावलेला आहे. इथे सुद्धा 2 भाऊ आहेत, एक BSF मध्ये आहे आणि एक SRPF मध्ये आहे. तर हा आहे गावाचा मेन रस्ता. आणि इकडनं आता आपण आपल्या बहिणीच्या घरी जाणार आहोत. बहिणीचं घर रस्त्यावरतीच आहे. हे जे समोर तुम्हाला पाहायला मिळतंय लाईटच्या बाजूला, तर हे आहे बहिणीचं घर. तर माझे जे पाहुणे आहेत जिजू, ते सुद्धा इंडियन आर्मीमध्ये आहेत. तर हे आहे बहिणीचं घर, तुम्ही पाहू शकता. बहिणीच्या घरी आम्ही पोहोचलो आहोत. मी उतरलोय, दादूभाऊ वगैरे 2 जण उतरताय. तर ही आहे बहिणीच्या घराची एंट्री. आणि आमच्या बाची साहेब नाही काय, तू तर तयारी पण नाही केली भाऊ. आमच्या चिमण्या आणि अन्नात घेण्यासाठी मी आलो होतो इथे. हे आमचे बाचे साहेब साई. इकडे येणार आहे भाऊ. सावडी इकडे ये ना भाऊ. कुठं गेला? कुठं आहे? शाळा भाऊ, माझे जेवण नाही येत तू चिमणी. काय बॅग? ती चालू कुठं तुझ्या आंबा कुठं आहे? तो तिकडे. तर या आहेत आमच्या चिमलूच्या बाजी साहेब आणि ज्यांची आता तयारी झालेली आहे. या बहिणीच्या घराचा हा जो किचन आहे. आणि आमच्या बहिणी साहेब आता आमच्यासाठी चहा बनवत आहे. आणि आमचे चिमुकले भाचे साहेब मागे काय करताय काय माहिती, त्यांना पण बघून घेऊ आपण.
हे बघा काय चालू आहे याचं. बघा याला बघा कुठं आहे बघा. मोबाईलची किती सवय लागली याला. मी लोकांना शिकवतो मोबाईल पाहायचे नाही. मी हा बघा सावडी. हे बघा सावडी काय करतोय. काय करतोय. मी आलो बाबा तुला घ्यायला. माझ्या मामू आला घ्यायला. आम्ही ब्लॉग बनवतोय. कोण आलंय मामू सोबत. कोण आलंय मामू सोबत. कोण आलंय. दोघी दादू मामू. ये बड़े दादू मामू. मी तो भी दादू मामू. तो छोटा दादू मामू. हे बघा किचन. आणि आमच्यासाठी लवकरच चहा बनवली जाते. आणि आमचा साई काय करतोय मागे. सावडी कुठे आहे सावडी कुठे आहे. मी त्याला सांगतो काय करतोय साऊ. आता मी सांगतो. ही सावडी आम्ही सांगतो ही मोबाईल नको बघू डोळे खराब होते. आणि ही मोबाईल बघतोय तो. हा आणि आम्ही हिला बोलतो डोळे खराब होऊन जाणार हे आमचे ऐकून. चलो आगे. हे आमचे बाचे साहेब आले. मोबाईल बघतो तू जास्त. मोतू काय बघतो तू. काय बघतो. मोतू बघतो. हा मोतू जॉय. चला पुढे चला. दादा कोण बघतो. मोतू दादा कोण बघतो. मोतू दादा कोण बघतो. नाही. Morning everyone, my name is Naisha. I study in junior KG class. I wish you Independence Day. I Tiranga is our national flag. It has feature and green. झालं. एवढंच होतं. तर हा आमच्या बाची साहेब मामूच्या गावाला जाण्यासाठी गाई गर्दी करतात. तिकडे बोलू जाऊन अरे बाबा आप तुला घेऊन जायला आलेलो आहे ना. मम्माला सांग तयारी झाली. आम्ही निघतोय बहिणीच्या घरून. आमच्या बाची साहेब तयार आहेत जाण्यासाठी. गाडी आज. अरे नको ना. अरे बाळा तू तर थंडी पार म्हणलं त्याला तरी ती बट्टड. थांबू मला पाणी पिऊ दे. तर फायनली आता आम्ही बहिणीच्या गावाहून निघालोय. ही दीदी साई ही माई आणि आपले टीम मेंबर दादू आणि आपले दादू. फायनली आता आपण तिकडनं उंबरखेड मार्गे निघालो होतो. परंतु आता इकडनं वरखेड्याहून निघत आहे. जिथे आपली नदीमध्ये गिरणा नदीमध्ये जिथे वरखेडे गावात गाडी आपली फसली होती. तर त्या ठिकाणाहून आपण आता जात आहोत याच रस्त्याने. तर मंडळी रिटर्न जाताना आता आपण इथे वरखेड्यामध्ये पोहोचलो आहोत. आणि याच वरखेड्याच्या गिरणा नदीमध्ये आपली युनिकॉर्न गाडी फसली होती. आणि त्या दिवशी खूप हाल झाले होते. मंडळी पाहू शकता हा रस्ता लोंढे धरणावर जातो. आणि त्याची अवस्था हा रस्ता सांगतात की मंत्र्यांनी खूप दिवसांपासून मंजूर केलेला आहे म्हणे. परंतु त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता. म्हणजे एवढा मागास आपला महाराष्ट्र आहे अजून सुद्धा. आणि महाराष्ट्रातील हा खानदेश एवढी खराब अवस्था आहे रस्त्यांची. आज बरं झालं पाऊस पडलेला नाहीये. नाहीतर या रस्त्याने बेकार काम होतं. वरखेडे लोंढे मध्य प्रकल्प. तर इथे प्रवेश निषेध त्यांनी म्हटलेला आहे. परंतु गावकऱ्यांनी आम्हाला जी माहिती दिली त्या माहितीनुसार तर हे पाहू शकता धरण पूर्ण पाण्याने भरलेलं आहे.
तर या लोंढे धरणावरून आता आपण जाणार आहोत. तर रस्ता तुम्ही पाहू शकता, जबरदस्त आहे. चलो तर आमच्यासाठी इथे लोंढे धरणाचा हा जो रस्ता आहे तर तो ओपन आहे. आणि या धरणावरूनच मी इकडनं जाताना मला प्रॉब्लेम आलेला होता. गाडीचा फोटो काढण्यासाठी नाहीये. आणि पाहू शकता तुम्ही धरणासाठी पूर्ण इथे जाडी वगैरे लावलेली आहे, कारण कोणी आत्महत्या करू नये त्यामुळे सेफ झोन आहे इथे. गाडीच्या आडीची जाण्यामध्ये चला. हा जबरदस्त रस्ता आणि त्या रस्त्यामधून आपले दादू भाऊ गाडी उतरवत आहे. खान दिसून येत नाही यार आपण उतरतो ते की चांगला ड्रायव्हर तर फायनली आपण खंतड रस्त्याच्या बाहेर निघालेलो आहोत. खंतड रस्ता आता इथे हा मेन रस्ता इथून लागलेला आहे आणि सरळ सरळ इकडनं तो लोंढे रस्ता आणि इकडनं हा तिरपोडे मेहून बारे रस्ता आहे. ओय यास पूर्ण. आणि या ठिकाणाहून मी उतरलो होतो इथे. इथून पुढे 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 इथे हा रस्ता आहे. या रस्त्यामधून मी उतरलो होतो आणि इथेच आपली गाडी फसली होती. हे कसं बोलतो रे आमचुई चप्पाचुई. कसं बोलतो कसा बोलतो सुन सुन नाहीये. आता आपण मेहून बाऱ्याला पोहोचलो आहोत. ही आमची सावडी माझ्याजवळ बसायला आली खूप दिवसांनी. आणि गतिरोधक आला आणि दादू म्हणे गाडी हळूच कनी टाकली बागीच कनी टाकली. कसं आहे ना, आम्ही खानदेशाची माणसं मराठी बोलता बोलता आयराणी मध्येच निघून जाते, त्यामुळे तुम्ही पण समजून घ्या, बरोबर की नाही. आणि मराठी माणसांना तर आयराणी जमलीच पाहिजे. काही जणांनी तर क्लासेस लावलेले आहेत शिकण्यासाठी आयराणी. आणि जर तुम्हाला आयराणी शिकायची असेल तर आमच्या साऊ करून तुम्ही शिकू शकता. नाही का? नाही आयराणी नाही 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 हो. तर हा आहे मेन रस्ता मेहून बाऱ्याचा. आणि आपण आता धुळे चाळीसगाव रस्त्याला लागलेलो आहोत. तर आता आपण मेन हायवेला आलेलो आहोत, नॉट फायनली. तर आता चाळीसगाव धुळे रस्ता आहे आणि अर्ध्या पाऊण तासांनी आपण आता धुळे येथे पोहोचून जाऊ.